नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीची अतिशय चविष्ट, झणझणीत आणि तर्रीदार अशी सोले वांग्यांच्या भाजीची रेसिपी। रेसिपी अतिशय सोपी आहे, भाजी खूप चविष्ट लागते, सीझनल रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। सोले वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो काटेरी वांगे। ही वांगे मी कापून घेतली आणि या प्रकारे पाण्यामध्ये ठेवली आहे, म्हणजे काळी पडणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी सोले, म्हणजेच ओल्या तुरीच्या किंवा हिरव्या तुरीच्या शेंगांचे दाणे। सोले वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका लोखंडी तव्यावर आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेऊया। या कांद्यावर थोडं तेल घालू आणि अगदी खमंग हा कांदा आपल्याला भाजायचा आहे। लोखंडाच्या तव्यावर भाजलं की याची चव खूप मस्त येते। कांदा जरा हलका तांबूस रंगाचा भाजून झाला की आता यामध्ये 2 हिरवी मिरची घालूया, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। आणि 2 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं आपल्याला घालायचं आहे। आता हे सर्व साहित्य नीट भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता कांदा खोबरं छान तांबूस रंगावर भाजून झालं। आता आपण हे काढून थंड करून घेऊ। सर्व भाजलेलं साहित्य मी या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण ह्याचं बारीक वाटण वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता वाटण वाटून झालं। फोडणीसाठी इथे 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। हे सोले वांग्याची भाजी मस्त तर्रीदार आणि झणझणीत असते। या भाजीला तेल थोडं जास्त घालावं लागतं, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता। गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया। जिरं मोहरी नीट तळतळली की यामध्ये वाटण घालू। आता मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। हे वाटण परतायला घेतलं की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवावं। या सोले वांग्यामध्ये नेहमी करता गरम पाणी घाला, म्हणजे भाजी लवकर शिजेल आणि याला तवंग किंवा तर्री खूप मस्त येईल। तुम्ही बघू शकता हे वाटण किती मस्त परतून झालं। आता यामध्ये चिमूटभर हळद घालू, 1 टेबलस्पून काळा मसाला किंवा काळं तिखट घातलं आहे। यामध्येच सर्व मसाले वाटले आहे, त्यामुळे वेगळा कुठलाही मसाला मी घालणार नाही। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला किंवा खडा मसाला यामध्ये वापरू शकता। चवीनुसार लाल तिखट, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं। हे जरा मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला हे सोले घालायचे आहे। वांगी देखील घालूया। सर्व मसाल्यांबरोबर हे नीट मिक्स करून घेऊ। खूप जबरदस्त चविष्ट अशी ही सोले वांग्यांची भाजी लागते। विदर्भामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा तुरीच्या शेंगा यायला सुरुवात होते तेव्हापासून आवर्जून सर्वांकडेच ही सोले वांग्याची भाजी बनते। आता यामध्ये गरम पाणी घालूया। वांगे आणि सोले शिजतील आणि थोडा रस्सा राहील एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे। किंचित रस्सेदार अशी ही भाजी ठेवतात, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही करू शकता। हे वाटणाचं पाणी देखील यातच घालू।
चवीनुसार मीठ घालूया. आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि हे वांगे आणि सोले मऊ शिजेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. साधारण 10 ते 12 मिनिट लागतात भाजी शिजायला. आपण एक वेळा बघूया. हे बघा, हे सोले अगदीच मऊ शिजले आणि वांगे देखील मऊ शिजले आहे. आता आपण गॅस बंद करू. यामध्ये असा थोडा रस्सा ठेवा. भाजीला तर्री देखील बघा खूप मस्त आली आहे. कोथिंबीर घालू. अतिशय चविष्ट, झणझणीत आणि तर्रीदार अशी सोले वांग्याची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा किंवा वरण भाताबरोबर, वरण पोळी बरोबर खाऊन बघा, मस्त लागते. या प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा. विदर्भातील एक खास पारंपरिक सीझनल रेसिपी पैकी ही एक रेसिपी आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि